वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये सर्वात महत्त्वाचा धागा दोरा जुळत होता तो म्हणजे निलेश चव्हाणकडे। निलेश चव्हाण हा करिश्मा हगवणे उर्फ पिंकीचा मित्र होता। हाच निलेश चव्हाण नेपाळ बॉर्डरवरून ताब्यात घेण्यात आला। निलेश चव्हाण ज्यावेळी वैष्णवी हगवणेचा मृत्यू झाला त्यानंतर एका घटस्फोटित महिलेसोबत दिल्लीला फरार झाला। काही दिवस तिच्यासोबत राहिला आणि त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी तो गेला। या काळात त्यांनी मोठ्या प्रमाणावरती कॅश रक्कम आपल्यासोबत ठेवली, 4 ते मोबाईल आपल्यासोबत ठेवले, वेगवेगळे सिम कार्ड्स आपल्यासोबत ठेवले। मात्र एवढं सगळं करून सुद्धा त्या घटस्फोटित महिलेमुळे तो फसला असं बोललं जातंय। आता नेपाळमधील बॉर्डरवरून निलेश चव्हाणला अटक करण्यात आली। त्या अगोदर निलेश चव्हाणचं लॅपटॉप ताब्यात घेण्यात आलं होतं। या लॅपटॉपमध्ये नको ते व्हिडिओ दिसले। स्वतःच्याच बायकोसोबतचे शरीर संबंध ठेवत असतानाचे व्हिडिओज स्पाय कॅमेऱ्याने शूट केले। फक्त बायकोसोबतचेच नाही तर इतर महिलांसोबतचे सुद्धा अश्लील व्हिडिओ जे होते ते निलेश चव्हाणच्या लॅपटॉपमध्ये पाहायला मिळाले। या व्यतिरिक्त नेमकं करिश्मा हगवणे आणि निलेश चव्हाण यांचे संबंध काय होते ते अजून समोर आलेले नाही। मात्र वैष्णवी हगवणेने आत्महत्या केल्यानंतर किंवा तिची एका प्रकारे हत्या झाल्यानंतर वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाणकडे का देण्यात आलं हा प्रश्न अजूनही अनुत्तरित होतं। एकंदरीत राजेंद्र हगवणे, शशांक हगवणे, सुशील हगवणे आणि आता हा निलेश चव्हाण या सगळ्यांचे कारनामे पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? मोठं घराणं, पोकळ वासा आणि वारा जाई भसाभसा असंच काही आहे का? यावरती व्यक्त व्हा।